नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एस एन स्टडी महाराष्ट्र या चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल की आत्ताच ठाण्याची ही फायनल कट ऑफ लिस्ट आलेली आहे आणि ठाण्याचं मेरिट कितीपर्यंत गेले हे तुम्हीही बघितलं आहे. तसंच आपण सी पी मुंबई पोलीसचं जे बी कट ऑफ आहे ते फायनल आणि जे आता ग्राउंड आहे ग्राउंडचं नंतर त्याच्यानंतर बघा लेखीला कशा पद्धतीने प्रश्न विचारले जात आहेत ते सर्व डिटेल्स आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला सर्व डिटेल्स समजेल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण पहिल्यांदा बघूया की कट ऑफ कितीपर्यंत जाऊ शकतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, एक फॉर एक्झाम्पल म्हणून आपण ठाण्याचा घेऊया. बऱ्याच जिल्ह्यांचे ग्राउंड झालेले आहे, फायनल कट ऑफही लागलेला आहे, लेखी झालेली आहे. तर आपण एक ठाण्याचं बघूया. तर बघा ठाण्याचं ओपनचं लागलं होतं, ग्राउंडचं लागलं होतं पुरुषांचं. ओपनचं 41 मिनिट लागलं होतं ठाण्याचं. ओके. त्याच्यानंतर बघा आणि फायनल कट ऑफ कितीचा लागला होता ओपनचा पुरुषांचा 134. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तर ज्या मुलाला 41 मार्क होते त्या मुलाला लेखीमध्ये 93 मार्क घेतले, त्यावेळेस त्याला जाऊन 134 मार्क झाले. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे 100पैकी 93 मार्क पडले, त्यावेळेस तो मेरिट लिस्टमध्ये बसला. तर बघा लेखीसाठी 90+ मार्क पाहिजेत. कास्ट असो, ओपन असो, अदर कास्ट असो, जवळपास 90च्या आसपास मार्क असतील तरच तुम्ही फायनलमध्ये बसू शकता. याच्यावरून एक आपण एक्सपेक्टेड मुंबईचा कट ऑफ बघूया. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, महिलांचंही बघूया आपण. तर बघा ठाण्याचा ओपनचा लागला होता पुरुषांचा 134चा आणि जो महिलांचा आहे तो लागला होता 125 फायनल कट ऑफ. याच्यावरून आपण एकच समजू शकतो की मुंबईचा जास्तीत जास्त 2 ते 3 मार्कांनी कमी लागू शकतो. याच्या व्यतिरिक्त वेगळं काहीच नाही होणार. त्याच्यामुळे बघा, जर ठाण्याचा 134 लागला आहे तर मुंबईचा 130-31च्या आसपास पुरुषांचा जाऊ शकतो आणि महिलांचा 21-22च्या आसपास जाऊ शकतो महिलांचा ओपन कास्टचा. तर बघा SC-BCचा किती लागला आहे, 133 पुरुषांचा लागला आहे. तर आपण धरून चालायचं की 30-31च्या आसपास SC-BCचा पण लागू शकतो. तर बघा जास्त काही कमी नाही, 1-2-3 मार्कांचा फरक असू शकतो. मुंबईचा आणि ठाण्याचं सेमच मेरिट लागतं. ज्या आपण पाठीमागचा जरी बघितलं, गेल्या वर्षीचं जरी बघितलं तर सेमच कट ऑफ लागतो, 2-3 मार्काचा फरक असतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सांगायचा उद्देश एकच की ज्या मुलाला 41 ओपनमधून पडले होते त्याला 93 मार्क घ्यावं लागले लेखीसाठी. तर बघा लेखी ही खूप टफ होणार आहे. 90+ हे तुम्हाला कंपल्सरी मार्क पाहिजेत. मग बघा अभ्यास कसा केला पाहिजे तुम्ही. याच्यामध्ये बघा लेखी कशा पद्धतीने सर्वात जास्त कशावर प्रश्न विचारला जात आहे तर बघा आयोग हे सर्वात जास्त GKवर प्रश्न विचारत आहे. त्याच्यामुळे बघा आपण 60% बोललो तरी चालेल. GKवर 60% हे आयोग प्रश्न विचारत आहे. तुम्ही ठाण्याचा पेपर बघा, नंतर जे बी जिल्ह्यांच्या पेपर झाले म्हणजे एक्झाम झालेले आहे त्याचे क्वेश्चन पेपर बघा तुम्ही, जेणेकरून तुम्हाला समजेल की कोणत्या टॉपिकवर त्यांनी जास्त क्वेश्चन विचारत आहेत. त्याच्यानुसार तुम्ही मुंबईची तयारी चालू ठेवा विद्यार्थी मित्रांनो. मुंबईची ही एक्झाम लवकरच चालू होईल आणि मेरिट लिस्ट हे लगेच लागते फायनल. त्याच्यामुळे तुमची तयारी ही चालूच पाहिजे आत्तापासूनच. त्याच्यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, अजून एक गोष्ट आपण बघायला गेलो तर बघा, आपण अभ्यास करताना कोणत्या टॉपिकवर अभ्यास करायचा. आता तुमच्याकडे खूप वेळ कमी असल्यामुळे तुम्ही पुस्तकं बुक वगैरे वाचत बसण्यात टाईम घालवू नका. जे बी आता एक्झाम झालेले आहे ज्या जिल्ह्यांच्या, त्यांचे क्वेश्चन पेपर घ्या. त्याच्यामध्ये बघा कोणत्या टॉपिकवर सेम प्रश्न विचारला आहे ज्या त्या जिल्ह्यामध्ये, आणि त्या टॉपिकवर तुम्ही 1 मार्क फिक्स धरून त्या टॉपिकचा पुरेपूर अभ्यास करा, जेणेकरून तुम्हाला तिथून 1 मार्क भेटू शकेल. अशा पद्धतीने अभ्यास करा. नंतर बघा तुमच्या एक्झाम ही लवकरच चालू होते, लेखी परीक्षा आणि ग्राउंडचं कट ऑफ ही लवकरच लागेल. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर नक्की आपला चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.